आपल्या सगळ्यांचे सहकारी जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजमाजी, आमच्या महिलांचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या प्रतिभाताई अवचार, युवकांचे अध्यक्ष अमोल काळणे, आजच्या सभेला आवर्जून उपस्थित असणारे आमदार अमोल मिटकरीजी, आमदार संजय खोडकेजी, तसंच संध्याताई वाघोडे, मदन भरगड, राधाताई बिडकर, उज्ज्वलाताई राऊत, छायाताई कात्रे, हरिभाऊ वाघोडे, विकास पवार, अरविंद पाटील, विनोद मिरगे, हाजी बुरहान भाई, सय्यद मुजाहिद्दीन, प्रकाश खाडे, कैलास थोटे, सुषमाताई राठोड, शारदाताई थोटे, निशाताई ठाकरे, शीतलताई भुसकुटे, अजय गावंडे, संदीपजी कुलट, सतीशजी हंडे, सचिनजी शिंदे, राहुलजी इंगोले, सोनू गुडदे, स्वप्नील थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अकोट नगर परिषदेच्या करता उभे केलेले सर्व सन्माननीय उमेदवार, आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार गाजिया बानो मोहम्मद बदरुजमा, तसंच माझे प्रतिष्ठित नागरिक, माझ्या लाडक्या बहिणी, उपस्थित सर्व माझे पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. रोज मला 4 ते 5 सभा घ्याव्या लागतात. सर्वच राजकीय पक्षाचे नेते रोज 4 ते 5 सभा घेतात. महाराष्ट्रामध्ये 288 भागामध्ये नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत. आज देखील मी तुमच्या भागामध्ये आलोय. ते आपल्या परिसरामध्ये अकोट नगर परिषद, हिवरखेड नगर परिषद, तेल्लारा नगर परिषद, मूर्तिजापूर नगर परिषद, ह्या 4 ठिकाणी अकोट, हिवरखेड, तेल्लारा आणि मूर्तिजापूर इथल्या प्रचाराच्या निमित्तानं आलेलो आहे. परंतु आपण आता अकोटच्या परिसरामध्ये, मित्रांनो, रयतेचे राज्य युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे अग्रगणी महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज, संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, राजमाता जिजाऊ, रमाई माता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, ह्या सर्व महान विभूतींना मी सुरुवातीलाच विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. तसंच माझं अकोटचं ग्रामदैवत नरसिंग महाराज, कालंका माता, वासुदेव महाराज यांना देखील मी नमन करतो. मित्र, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करत असताना शाहू फुले आंबेडकर या महामानवांच्या पुरोगामी विचारांचा पक्ष म्हणून आम्ही आमच्या पक्षाची सातत्याने वाटचाल चालू ठेवली आहे. सर्व धर्म समभाव ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख आहे. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं. शिवरायांचं स्वराज्य म्हणजे कुण्या एका धर्माचं किंवा एका जातीचं नव्हतं. तोच विचार संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर तुमच्या माझ्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी नव महाराष्ट्राला दिला. आणि हाच पुरोगामी वारसा म्हणजेच आपला सर्वांचा महाराष्ट्र आहे. आजच्या दिवशी आत्ताच आमचे सहकारी अमोल मिटकरी साहेबांनी संविधानाच्या बद्दल आपल्याला त्या ठिकाणी संदेशच्या ठिकाणी वाचला. मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आज संविधान दिवस आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगातलं सर्वोत्कृष्ट असं संविधान दिलं. जे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेनं हे संविधान स्वीकारलं. आणि त्यामुळं दरवर्षी भारतातली 140 कोटी जनता
हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करतो। आपल्या सर्वांना मी ह्या संविधानाच्या दिनाच्या महत्त्वपूर्ण शुभेच्छा देतो, मनापासून शुभेच्छा देतो। आज मला सांगायचं आहे की आजचा दिवस दुसऱ्या अर्थाने पण एक महत्त्वाचा दिवस आहे। मित्रांनो, पाठीमागच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल, देशाची आर्थिक राजधानी मुंबई आज एक महत्त्वाचं शहर आहे। तुमच्या माझ्या राज्याची राजधानी आहे, पण देशाची आर्थिक राजधानी आहे। अनेक लोक कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं आपल्या मुंबापुरीमध्ये येतात आणि तिथं राहतात। सगळेजण गुण्यागोविंदाने राहतात, सगळ्या जाती धर्माचे राहतात। काही परदेशातनं पण लोक काही तिथं आलेले नोकरीच्या निमित्तानं किंवा व्यवसायाच्या निमित्तानं, देशाच्या कानाकोपऱ्यातनं आलेले। आज मुंबईमध्ये सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। रस्ते मोठे मोठे करतोय, कोस्टल रोड करतोय, डबल फ्लायओव्हर करतोय, उद्यानं करतोय, क्रीडांगण करतोय। एसआरएच्या योजनेच्या माध्यमातून गरिबांना चांगल्या प्रकारची घरं बांधून देतोय। मधी बीडीडी चाळीमध्ये अक्षरशः 100-160 स्क्वेअर फीट मध्ये लोक राहत होती वर्षानुवर्ष। त्यांना सगळ्यांना चांगल्या पद्धतीची उंच उंच इमारतीमध्ये घरं बांधून दिलेली आहे। ह्या पद्धतीने तिथं काम चाललंय। आणि त्या मुंबईमध्ये दुर्दैवाने 26/11ला एक हल्ला झाला। त्याच्यामध्ये कसाब सापडला, नंतर त्या कसाबला फाशी दिली। त्या हल्ल्यामध्ये निष्पाप लोक, अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले। काही त्यांचा दोष नव्हता। लोक बाहेर ना आले, अतिरेकी आले, त्यांनी गोळ्या झाडल्या, कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त केली, करती माणसं घरातनं गेली, तरुण मुलं मुली त्याच्यामध्ये त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागले। त्या 26/11चा दिवस देखील आज आपण त्या सर्व जे शहीद झालेले त्यांच्या पुढे आपण नतमस्तक होतो, त्यांना आपण अभिवादन करतो। मित्रांनो, आज येताना मी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मुंबईमध्ये पूर्णाकृती पुतळा आहे तिथे जाऊन त्यांच्या पुढे मी विनम्र अभिवादन केलं। आणि नंतर हे जे काही आपल्या 26/11च्या हल्ल्यामध्ये जे पोलीस ऑफिसर, जवान आणि इतर सहकारी ज्यांना त्याच्यामध्ये शहीद व्हावं लागलं, त्या सगळ्यांना अभिवादन करून मी आज आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे। हे आपलं काम आहे। पुढच्या पिढीला पण कळलं पाहिजे ह्या लोकांचं योगदान तुमच्या माझ्या राज्याच्या करता, तुमच्या माझ्या महाराष्ट्राकरता, आपल्या सगळ्या समाजाच्या करता महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आजचा दिवस त्या दृष्टीने देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवला पाहिजे। मित्रांनो, आजचा दिवस अकोटमधील नागरिकांना तसं बघितलं तर अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे। कारण आपल्या आशीर्वादाच्या जोरावर आमचं जे घड्याळ आहे, त्या घड्याळाच्या चिन्हावर आम्ही अकोट शहराचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता उमेदवार दिलेले, आम्ही सर्वांना त्याच्यामध्ये संधी दिलेली आहे। काही नवे उमेदवार दिलेले, नव्या दमाचे दिलेले। कारण उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा अकोट, उद्याचा विदर्भ आपल्याला त्यांच्या हातात द्यायचा आहे। आम्ही पण एकेकाळी राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेस एकदम तरुण होतो। मी तर वयाच्या 30व्या वर्षी मला त्या भागातल्या लोकांनी खासदार केलेलं होतं। गेल्या 35 वर्ष मी समाजकारण राजकारण करतोय, परंतु कधी बाबांनो जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही। समाजाचं भलं कशात आहे, समाजाचा आपण काय त्यांना देऊ शकतो, आपण त्यांच्यामध्ये चांगलं परिवर्तन कसं घडू शकतो, हा विचार आम्ही केला। अकोट शहराला तसं बघितलं तर मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं हे शहर आहे। अकोट शहराचं आराध्य दैवत नरसिंह महाराज आणि वारकरी संप्रदायाचे थोर शिरोमणी संत वासुदेवजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। अकोट शहराला लागूनच असलेलं मुंडगाव इथं श्री संत गजानन महाराजांच्या पादुका संस्थांमुळे धार्मिक दृष्टिकोनातनं हे देखील ठिकाण हे अतिशय महत्त्वाचं आहे। अकोट नगरपालिका क्षेत्रातील सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल, अनेक प्रभागामध्ये म्हणजे साधारण अकोटमध्ये एकूण जी प्रभागांची संख्या आहे ती 16-17 आहे। आणि त्या 17 प्रभागामध्ये आपण जर पाहिलं
तर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं खराब आहेत, त्याच्यामध्ये विद्युत सुविधा नाहीये, स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाहीये. शेवटी कुठलंही शहर वाढायचं म्हटलं तर पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्यांची साफसफाई होत नाहीये. त्याच्यामुळं माझ्या अकोटच्या नागरिकांना अतिशय खराब असं दुर्गंधीयुक्त पाणी प्यावं लागतं. माझ्या अकोटमध्ये नगरपालिकेच्या मैदानाची अवस्था अतिशय वाईट आहे. क्रीडांगण, विद्यार्थ्यांच्या करता वाचनालय, अभ्यासिका अद्यावत नाहीयेत, जॉगिंग पार्क नाहीये. आठवडे बाजाराची अवस्था तर किती बिकट आहे हे रोजचे रोज तुम्ही अनुभवता. मित्रांनो, मी ज्या भागातनं येतो तो भाग कधीतरी तुमच्या पाहुण्यारावळ्यांच्या निमित्तानं तिथं या, बघा मी काय भाग केलेला आहे. कधी कधी माझ्यावर टीका होती, एखादा शब्द माझ्याकडनं चुकीचा जातो तो गेला नाही पाहिजे. मी परवा इथं बोलत असताना मला वाटतं अंबाजोगाईला त्या बाबतीमध्ये जरा बोललो, मीडियाने ते चालवलं, तो त्यांचा अधिकार आहे. पण मित्रांनो, मी स्वच्छतेचा भोक्ता आहे. स्वच्छता ठेवायला सगळ्यांनाच जमतं. संत गाडगे बाबा महाराजांनी आपल्याला शिकवलंय, संत तुकडोजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे, आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली पाहिजे, वृक्षारोपण चांगलं केलं पाहिजे. पर्यावरणाचा समतोल आज ढासळायला लागलेला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आपल्यावर आहे. अकोटकरांनो किंवा इथं हिवरखेडचे पण काही लोक असतील, त्यांना मला सगळ्यांना सांगायचं आहे, तेलाराचे काही असतील त्यांना सांगायचं आहे, बाबांनो मूर्तिजापूरचे असतील त्यांनाही सांगायचं आहे, तुमचे पाहुणे रावळे असतील तर सांगा. इथं आपल्याला आम्ही प्रतिनिधित्व देत असताना आमच्या अकोटला ओबीसी महिला म्हणून गाजिया बानो मोहम्मद बदरुजम्मा यांना उमेदवारी दिलेली आहे. आमच्या सर्वसाधारण जागेत हिवरखेडला आचल सुरेशराव ओंकारे ही सर्वसाधारण महिला आम्ही तिला उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही तेलाराला राजकन्या मधुकरराव पवार, मागासवर्गीय समाजातली आमची मुलगी, तिला उमेदवारी दिलेली आहे. आमची भावगी पण पाहिजे ना, त्याच्यावर पवार तिथं उभं केलेले आहे. आणि सर्वसाधारण मध्ये आमच्या मूर्तिजापूर मधनं कृष्णरावजी गावंडे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. मित्रांनो, मला माहिती आहे अकोट हे शहर देखील सर्व जाती धर्माचं शहर आहे. जवळपास इथं अनेक सहकारी इथं गुण्यागोविंदा राहतात. 82,000 मतदार आहेत. त्याच्यात माझे 32,000 मुस्लिम बांधव आहेत. त्याचबरोबर माझे 8,000 माळी समाज इथं राहतो. इथं बारी समाज 7,500 राहतो मतदार आहेत. एससी समाज 8,000 मतदार आहेत. हिंदी भाषिक इथं 12,000 आहे. शेवटी तुमच्या माझ्या देशामध्ये कुठल्याही भागामध्ये जाऊन कुणालाही राहण्याचा अधिकार आहे. आज इथं हिंदी भाषिक पण पहिल्यापासून राहतात, त्याच्यामध्ये मराठा समाज पण आहे. अशा पद्धतीनं अनेक जाती धर्माचे लोक, त्यालाच आम्ही सर्व धर्म समभाव म्हणतो. आणि त्या प्रकारे इथं लोक राहताय. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की ह्या सगळ्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. आपल्याकडे योजना खूप आहेत, केंद्र सरकारच्या योजना आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांनी घर बांधणीचा कार्यक्रम दिलेला आहे, पंतप्रधान आवास योजना. त्यांनी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत ते करतात. आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत करतो. आजच मला काही शेतकरी भेटले, व्यापारी भेटले, ते मला सांगत होते की दादा, आम्हाला इथं जिनिंग प्रेसिंग चालतं, कापसावर प्रक्रिया करणारी एक मोठी इंडस्ट्री इथं उभी आहे. त्याच्यामधनं सरकीमधनं आम्ही तेल काढतो. अशा अनेक गोष्टी आम्ही इथं करतो. परंतु त्याच्यामध्ये काही अजून आम्हाला मदत पाहिजे. आमच्या इंडस्ट्रीला लाईटचं बिल जास्त येतं, ते त्या ठिकाणी आता कमी करा. अशा अनेक गोष्टी माझ्या कष्टकऱ्यांनी पण सांगितलं की दादा, माझा कापूस घेताना मला तिथं काही मर्यादा लावल्या जातात. माझा शेतकरी मी त्याची सगळी नोंद घेतलेली आहे, माझ्या व्यापाऱ्याची नोंद घेतलेली आहे. उद्याच्याला आचारसंहिता संपल्यानंतर मुंबईमध्ये आम्ही एक प्रश्न तडीच नाहीचे ते लावू. कारण बाबांनो, मी पण शेतकरी आहे. इथं बसणारे अनेक जण शेतकरी आहे. शेतकरी तुमची माझी जात आहे, लाखाचा पोशिंदा आहे, बळीराजा आहे. सगळ्यांना धान्य पिकून देतो, भाजीपाला पिकून देतो, फळं पिकून देतो. तो अडचणीत आला तर महाराष्ट्र अडचणीत येईल.
मधल्या काळात पूरग्रस्त परिस्थितीमध्ये त्याच्यावर संकट आलं, पहिलं पॅकेज 33,000 कोटीचं दिलं. दिवाळीनंतर पाऊस पडला, काही ठिकाणी सोयाबीन उद्ध्वस्त झालं, कांदा उद्ध्वस्त झाला, कापूस उद्ध्वस्त झाला, पिकाच्या पिकं उद्ध्वस्त झाली, भाजीपाला उद्ध्वस्त झाला, फळबागा अडचणीमध्ये आल्या, जमिनीच्या जमिनी खरडून गेल्या, नदींना पूर आले, ओढे नाल्यांना पाणी बसलं नाही. कित्येक माझ्या निष्पाप लोकांच्या घरामध्ये पाणी त्या ठिकाणी गेले. काय त्यांचा दोष होता? माझ्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं. ह्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि म्हणून महायुतीच्या सरकारने आम्ही सगळ्यांनी त्याच्यानंतर त्यांना पुन्हा 11,000 कोटीचं पॅकेज दिलं, असं 44,000 कोटीचं पॅकेज दिलंय. मला काही शेतकऱ्यांनी वेगळं सांगितलं, त्याच्यात कुठं अजून राहिला असेल तर सांगा, आम्ही तुमचे आहोत. आम्ही ते प्रश्न सोडवण्याच्या करता बसलेलो. आपल्याला विकास साधायचा, जसा आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये केला, जसा आम्ही बारामतीमध्ये केला, जसा आम्ही इतर ठिकाणी केला. वेगवेगळ्या शहरात जर बकालपणा असेल, मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला भिकार म्हणून, तो शब्द मी वापरायला नको होता, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु बकालपणा, शहरामध्ये बकालपणा नसला पाहिजे. शहर कुठलंही असू द्या, त्याच्यामध्ये सगळ्यांना योग्य पद्धतीच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. स्वच्छ चांगलं पाणी मिळालं पाहिजे. पाणी खराब मिळालं तर त्याच्यातनं रोगराई पसरते. अंडरग्राऊंड ड्रेनेज पाहिजे. अंडरग्राऊंड ड्रेनेज नसेल तर डासांचा प्रादुर्भाव होतो. त्याच्यामध्ये कुठेही चुकीची झाडं विडाबाबळी वगैरे आल्या तर त्या काढल्या पाहिजे, तिथं स्वच्छ केलं पाहिजे, चांगली झाडं लावली पाहिजे, देशी झाडं लावली पाहिजे. ते करता येतं. वेगवेगळ्या योजना आहेत. राज्यांनी पण यंदा काही लाख झाडं लावायचा कार्यक्रम घेतला. आम्ही आता पुढच्या वर्षीपासून काही कोटी झाडं लावायचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतोय. हे करावं लागेल, नाहीतर पुढची पिढी तुम्हाला मला माफ करणार नाही. हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये जन्म नोंदणी आणि मृत्यू नोंदणीच्या संदर्भात समस्या आहेत. आता माझ्या सहकार्याने मला चिठ्ठी पाठवली, त्याबद्दल देखील मी नोंद घेतो. काय समस्या आहे आम्हाला त्या समजून घेऊन त्या सोडवल्या पाहिजे, दूर केल्या पाहिजेत. तुमच्या अडचणी सोडवण्याच्या करताच, तुम्हाला समजून घेण्याकरताच आज सकाळी सकाळी संविधानाच्या दिनाच्या निमित्तानं तुम्हाला भेटण्याच्या करता, शुभेच्छा देण्याच्या करता मी इथं आलेलो आहे. बाबांनो, आता आमच्या अमोल मिटकरी साहेबांना पण बोलायचं होतं, संजय खोडक्यांना पण बोलायचं होतं, प्रतिभाताईंना बोलायचं होतं, पण माझे पुढचे दौरे डिस्टर्ब होतात आणि वेळेत प्रचार संपवावा लागतो. म्हणून मी सगळीकडे सांगतो, मी यायच्या आधी भाषण करा, मी आल्यावर अजून एखादं भाषण आणि माझं भाषण. त्याच्यामुळं कुणी गैरसमज करून घेऊ नका. तुमची सगळ्यांची आम्हाला मदत हवी. आम्ही अलीकडं संजय खोडकेंना पण विधान परिषदेवर संधी दिली. ते अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. आपल्या अकोल्याचे आमचे अमोल मिटकरींना पण आम्ही संधी दिली. आमच्या प्रतिभाताई, पहिल्यापासून आम्ही एकत्र काम केले. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून अतिशय चांगल्या प्रकारे समाजामध्ये शिरून काम करणारी ही आमची लाडकी बहीण आहे. ह्याचा आम्ही अनुभव घेतलेला आहे. आज आमच्या इथं वेगवेगळे तरुण पण सहकारी चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही तिथं मग आमचा संदीप कुलट असेल किंवा इतर माझे कार्यकर्ते असतील, त्याच्याही संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. तरुण, वयस्कर, मधल्या वयातले, लाडक्या बहिणी. काहींनी मला सांगितलं की दादा, लाडकी बहिणी योजनेच्या बद्दल गैरसमज पसरवण्यात येतो. गैरसमज पसरून देऊ नका. लाडक्या बहिणींना वेळच्या वेळेला कशा पद्धतीनं त्यांचा अधिकार, त्यांचा जो काही हक्क आहे तो देण्याचं काम आम्ही करतो. मालमत्ता वाढीव कर आकारणी ही तुमच्या भागातली समस्या आहे. मित्रांनो, आम्ही, माझ्या बांधवांनो, मी जरी राज्याचा उपमुख्यमंत्री असलो तरी देखील हे प्रश्न सोडवण्याच्या करता धमकडी ताकद आमच्यामध्ये आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, मी वेळ मारून नेणारा कार्यकर्ता नाही. कारण हा शेवटी तुमचा माझा महाराष्ट्र आहे. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि त्यांच्याच विचारांनी तुम्हाला मला सगळ्यांना पुढे जायचं. जाती जातीमध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करून कुणाचं भलं होत नाही. त्याच्यामध्ये
त्याच्यातनं कोणी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये. शिवाजी महाराजांची शिकवण काय, मौलाना आझादांची शिकवण काय, शाहू महाराजांची शिकवण काय, महात्मा ज्योतिराव फुलेंची शिकवण काय. आज जो संविधान दिन आपण साजरा करतोय उभ्या भारतात, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण काय, ह्याचा विचार करा ना. अण्णाभाऊ साठेंची शिकवण काय, हे आपण कधी विचार करणार का नाही. मित्रांनो, लोकांना भडकून देणं फार सोपं असतं. लोकांच्या मध्ये गैरसमज करणं, लोकांच्या मध्ये अफवा पसरवणं, ह्या गोष्टी फार सोप्या असतात. परंतु बहुजनांचा महाराष्ट्र, शोषित, वंचित, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक समाज या सर्वांना एकत्रित घेऊन चालणारा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र हा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आणि त्या सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि सर्वांना समान संधी देणारा सेक्युलर विचारधारेचा हा आमचा घड्याळ, हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आज नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या हिवरखेड, तेलारा, मूर्तिजापूर आणि अकोट इथं जे काही आम्ही सर्वसाधारण ओबीसी, एससी असे उमेदवार उभे केलेले आहेत, आमच्या लाडक्या बहिणींना केलंय, आमच्या मुलींना केलंय, आमच्या बांधवांना त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्याशी तुमच्याशी संवाद साधताना एक गोष्ट मला आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगायची, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. अमोल मिटकरी यांना देखील आम्ही संधी दिली, त्यांना पण चांगल्या पद्धतीचं काम करायचं होतं म्हणून आज विधिमंडळामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व आहे. ते वेगवेगळे प्रश्न तिथं मांडतात. मला आठवत आहे हिवरखेड नगरपालिका, प्रतिभाताईंना पण आठवत असेल, त्यावेळेस सभागृहामध्ये त्या बाबतीमध्ये आमचा प्राजक्त तनपुरे हा राज्यमंत्री होता अर्बन डेव्हलपमेंटचा, नगर विकासचा. आणि त्यावेळेस आमच्या ह्याच्यामध्ये अमोल मिटकरांनी हा मुद्दा अतिशय लावून धरला आणि मी पण राज्याचा उपमुख्यमंत्री होतो. मी त्याच्यामध्ये सर्वतोपरी सहकार्य केलं आणि प्राजक्तला पण सांगितलं की आपल्याला हिवरखेड नगरपालिका करायची आहे. आणि त्या पद्धतीनं आमच्या आंबेडकरांच्या, प्रतिभाताईंच्या आणि सगळ्यांच्या आग्रहाला यश त्या ठिकाणी मिळालं. आता काही काही जण सांगतात हे आम्ही केलं, आम्हीच केलं. आता खरं काय खोटं काय वरच्यांनाच माहिती. आता मी काय सांगणार, मी फक्त सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लोक जरा मला समजतात ही कडक आहे, मी कडक नाही, मी कामाचा माणूस आहे, मी बिनकामाचा माणूस नाही. मला सकाळी उठून 6 वाजता कामाला मी सुरुवात करणारा माणूस आहे. कधी कधी तुम्ही टीव्हीवर बघत असाल, मी ज्यावेळेस पाहणी करत असतो त्यावेळेस वेगवेगळे चॅनलवाले दाखवत असतात. मी तुम्हाला दाखवण्याच्या करता फिरत नाही, मी ते काम चोख करण्याकरता फिरत असतो. आता त्यांनी काय दाखवावं काय दाखवू नये तो त्यांचा अधिकार. ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. एक विचाराचा पक्का कार्यकर्ता म्हणून मी अमोल मिटकरींना संधी दिली. त्यांच्यामध्ये काम करण्याची धमक चांगली आहे. अमोल मिटकरी यांना विधान परिषदेवर आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे. ग्रामीण भागातल्या चांगल्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम, शहरी भागातल्या चांगल्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत असतो. मला आठवत आहे 10 जून 1999 शिवाजी पार्कला आदरणीय पवार साहेब, छगन भुजबळ, संभाजी, तारिक अनवर, प्रफुल्ल पटेल, मधुकरराव पिचड, पदमसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील सगळे मान्यवर तिथं होते. आम्ही त्यावेळेस तरुण होतो, 26 वर्षापूर्वीचा काळ. आणि त्यावेळेस या पक्षाची स्थापना झाली. त्यावेळेस इथं अनेक सहकारी आमचे दाळू गुरुजी होते, ढोणे होते, स्वर्गीय तुकाराम बिडकर होते. हे सगळे आमदार झालेले, सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते, वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे. आणि त्यांच्या मागे देखील समाज चांगला होता. परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही. आपल्याला हवी हवीशी वाटणारी माणसं अचानक आपल्याला सोडून जातात. त्याच्यातनंच आपले तुकाराम बिडकर साहेब आपल्याला सोडून गेले. त्याच्यामध्ये सतत लोकांच्या मध्ये राहणारा हा कार्यकर्ता, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु त्यांनी जी काही आपल्याला रस्ता दाखवलेला आहे, जे त्यांनी आपल्याला दिशा दाखवलेली आहे, त्या दिशेने आपण सगळेजण पुढे जाण्याचं काम त्या बाबतीमध्ये करूया. आज ग्रामपंचायत, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद
त्याच्यामध्ये संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्याला संधी मिळायची असते, म्हणूनच नव्या रक्ताला संधी देण्याचं काम आम्ही केलं. आम्हाला विश्वास आहे की आम्ही ज्यांना ज्यांना आमच्या आचल सुरेशराव ओंकारेला हिवरखेडमध्ये किंवा आमच्या गाझिया बानू मोहम्मद बदरुजम्मा यांना आमच्या अकोटमध्ये, आमच्या तेलाराला राजकन्या मधुकरराव पवारला आणि कृष्णरावजी गावंडेंना संधी दिलेली आहे. आता त्या संधीचं सोनं करायचं तुमच्या हातात आहे. बटन दाबायचं काम तुमच्या हातात आहे. तुम्ही त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. तुम्ही शांतपणे पाहिलं पाहिजे की कुणी काम करून दाखवलंय. इथं येणाऱ्यांपैकी कुणी आपल्या भागातला समाज त्या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. कुणी तिथं घरकुलाचा कार्यक्रम राबवलेला आहे. कुणी तिथं चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याच्या करता प्रयत्न केलेले. म्हणून मित्रांनो सांगतो, मी विकासाचा ध्यास घेणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी तुम्हाला विकासाला मदत करेन. त्याच्यामध्ये मी मागे काही वेगळे शब्द वापरले, बघा हे काय वापरतात. विकासाला मदत मी करू शकतो, तो माझा अधिकार आहे. तो घटनेने दिलाय, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय, संविधानाने दिलाय आणि लोक मला तिथं लाखोच्या मताने निवडून देतात. या अर्थी माझं काहीतरी काम आहे म्हणूनच निवडून देतात ना. लाखाच्या मताने कोण निवडून देत आहे याचा विचार करा. 8-8 वेळेला लाखाच्या फरकाने निवडून येणं हे काही साधं सुद्धा काम नाही. लोकांना सतत नवं हवं असतं. लोकांना चांगलं काम करणाऱ्या पाठीची समाज उभा राहतो आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आज या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या शहराचा आपल्याला विकास करायचा आहे. सक्षम नेतृत्वाची इथं गरज आहे. जग झपाट्याने बदलतंय, पण हे बदल घडत असताना शाश्वत विकास आणि सर्वांगीण विकास सगळ्या घटकाला वाटलं पाहिजे की हा पक्ष माझाही विचार करतोय, माझ्या समाजाला पण न्याय देण्याचं काम करतोय. ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. आणि अकोटची परिस्थिती पाहिली तर अकोट हे अकोला जिल्ह्यातलं 2ऱ्या क्रमांकाचं शहर आहे, परंतु इथं कापसाची मोठी बाजारपेठ आहे. तरी शहराच्या विकासाच्या नावाने काय परिस्थिती आहे ते बघा. अडचणच आहे. पाहिजे असा विकास झालेला नाही. एवढी मोठी बाजारपेठ, एवढा मोठा कापूस पिकवणारा माझा बहादर शेतकरी, माझा बळीराजा, परंतु इथं धुळीचं शहर. म्हणजे मी आता येताना बघितलं, अरे आमच्याकडे सकाळी 6-7ला झाडलोट होऊन चकाचक इथं धूळच आहे. पुन्हा म्हणाला अकोटमध्ये आला ना आमचीच निकाती काढतोय. खरंय ते सांगतोय. मला कुणाला कमी लेखायचं नाही. आपण सगळेजण सारखेच आहोत. परंतु शहराचं धूळ त्या ठिकाणी झाडून टाकली पाहिजे, झाडं लावली पाहिजे. हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे. आणि आपल्याला शहराचा कायापालट करायचा असेल तर तशी इच्छाशक्ती या भागातल्या मतदारांनी, या भागातल्या जनतेने दाखवली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आमचं घड्याळ शहराच्या विकासाला गती देईल अशा प्रकारचा उमेदवार आम्ही तुम्हाला आमच्या गाझिया बानो मोहम्मद बदरुजम्मा ह्या ताईंच्या रूपाने दिलेला आहे. आणि तुम्ही त्यांना आता विजयी केलं पाहिजे. शहराच्या विकासाची हमी ह्या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना देतो. अनेक जण प्रतिनिधित्व करतात, परंतु प्रतिनिधित्व करत असताना प्रश्न सुटले पाहिजेत. त्याच्यामध्ये काही आपल्याला नगरपालिकेमध्ये चांगले बदल घडवावे लागतील. इथले माजी नगराध्यक्ष, मला मागाशी काही लोक सांगत होती, माजी नगरसेवक हे स्वतःच कॉन्ट्रॅक्टर आणि स्वतःच नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष. याला धंदाच आहे बाबा तुमचा. मी भाषणात सांगतो, पुण्यामध्ये, बारामतीमध्ये, महाराष्ट्राला ज्याला गुत्तेदारी करायची त्यांनी राजकारण करू नका, त्यांनी गुत्तेदारी करा. आणि ज्याला राजकारण करायचंय त्यांनी गुत्तेदारी करू नका. अधिकाऱ्यांची पंचायत होती, कारण हीच बाबा नगराध्यक्ष आणि हाच गुत्तेदारी करणार. आणि ह्याचं कसं काय मोजायचं आणि खरंच काम केलंय का नाही आणि चांगलं केलंय का नाही कोण बघणार? कारण हाच तिथं बसलेला बॉस. त्यामुळं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की
जे गुत्तेदारी करणारे आणि ते उभे राहिलेले असतील तर त्याला मत देऊ नका. ते काही त्यांचा इंटरेस्ट वेगळा आहे. त्यांचा इंटरेस्ट पैशामध्ये, इथल्या कामातलं कसे 2 पैसे मिळतील आणि त्याच्यामुळं कंत्राटदार, नगरसेवक तेच, बिल मंजूर करणारा नगराध्यक्ष देखील तोच. अशा प्रकारची स्थिती मागा अकोटमध्ये होती की नाही? आम्ही काय खोटं बोलतो का? मग तुम्ही कधी बदल करणार का नाही? त्या पद्धतीनं तुम्ही बदल करा. एक काम तरी काम कुठलं चांगलं झालंय, त्याचा दर्जा चांगला राहिलाय, हे चित्र आपल्याला बदलायचं असेल तर जनतेनं ठरवलं पाहिजे की खरंच आज अजित पवार इथे येऊन सकाळी जे संविधान दिनाच्या निमित्तानं ते जे काही सांगतोय त्याच्यातनं तो कायापालट करायला आपल्याला मदत करेल. मी शब्दाचा पक्का आहे. एकदा शब्द दिला की तो पूर्ण करण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावत असतो. आणि त्याच्यामुळं ह्या नगरपालिकेने जो माझ्या सर्वसामान्य नागरिकांच्यावर अमाप टॅक्स वाढवलेला आहे ते देखील लोक, हे काही लोकांच्या कानावर आलंय. एकाने तक्रार केली की घराचा कर आधी त्याचा बिचाराच्या 700 रुपये होता, आता 1000 रुपये, 700 रुपये की 1000 रुपये होता, तो 17,000 रुपये केला. यांना कळतं की नाही? हजाराचा 17,000 कुठनं एवढे पैसे आणायचे? आणि हा विषय राज्य सरकारकडे आणायला हवा होता, पण काही लोकांनी न्यायालयामध्ये गेले. नगरविकास मंत्रालयात हा प्रश्न आपल्याला सोडवता आला असता, परंतु न्यायालयातनं स्टे मिळवला. या विषयाबद्दल देखील न्यायालयीन प्रक्रियेच्या नंतर काही आपल्याला तोडगा काढावा लागेल. तो आपण सरकारच्या माध्यमातून काढू आणि लोकांना दिलासा देऊ. शहराच्या विस्तारीकरणात स्थापन झालेल्या वस्त्यांच्या मध्ये ड्रेनेजची समस्या आहे. शहराची जी मोठी बाजारपेठ आहे तिथं अनेक असुविधा आहेत. आता आमच्या महिला इतक्या पुढे येतात. आज महिलांना इथं स्वच्छतागृह, आज मला सांगा अकोट शहरामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह महिलांना आहे का? नाही. काही वाटतं का नाही इथं काम करणाऱ्यांना? अरे तुम्ही आमच्या महिलांना, ज्यांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, त्या महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या शहरामध्ये आज आमच्या महिला, इथं देखील आम्ही किती महिला उमेदवार उभ्या केलेत. आमच्या गाजियाताई महिला आहेत नगराध्यक्ष, आमची आचल ही महिला आहे हिवरखेड नगरपालिकेची नगराध्यक्षाची उमेदवार, राजकन्या मधुकरराव पवार ही महिला आहे. महिलांनी महिलांचे प्रश्न सोडवायला पाहिजेत. आम्ही पुरुषांनी लक्ष घालायला पाहिजे, परंतु इथल्या जुन्या लोकांनी लक्ष घातलेलं नाही. तो बदल आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून आम्ही गाजिया बानोताईंच्या बरोबर अनेक नवीन उमेदवार दिलेले, ते चांगलं काम करतील. त्यांना आम्ही प्रशिक्षण देऊ. त्यांना आम्ही ते देऊन कशी कामं करायची असतात, केंद्राचा निधी कसा आणायचा असतो, राज्याचा निधी कसा आणायचा असतो आणि आपल्या शहराचा सर्वांगीण विकास कसा करायचा असतो, हे आम्ही तेलारा, हिवरखेड, अकोट आणि मूर्तिजापूर ह्या भागातल्या माझ्या नागरिकांना दाखवून देऊ. त्याच्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु अधिक बोलून मी आपला वेळ घेत नाही. मी तुम्हाला शब्द देतो की तुम्ही माझ्या म्हणण्याला हो दिले, माझ्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद दिला. माझ्या घड्याळाच्या चित्रावर उभ्या असणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या बांधवांना, माझ्या मुलींना, माझ्या तरुण मुलांना तुम्ही त्या ठिकाणी संधी दिली तर कोणताही भेदभाव आमच्याकडनं विकासाच्या बाबतीमध्ये होणार नाही. विकास प्रक्रिया राबवताना धर्म किंवा जात याबाबत देखील कधी आम्ही भेदभाव करणार नाही, याबद्दलची खात्री मी आज आपल्या सगळ्यांना या सभेच्या निमित्तानं देतो. त्याकरता आपण घड्याळ 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 एवढंच लक्षात ठेवा आणि एक चांगल्या प्रकारची संधी या निमित्तानं या चारी नगरपालिकेकडे आलेली आहे. त्या संधीचं सोनं करायचं का काय करायचं हा तुमचा अधिकार आहे. तो अधिकाराचा चांगला वापर करा, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज.